हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आज आपण ना पौष्टिक चटणीची रेसिपी करणार आहोत। तर त्या चटणीचं नाव आहे कढीपत्त्याची चटणी। बऱ्याच वेळा काय होतं की पोहे, उपमा, आमटी किंवा अशा अनेक प्रकार आहेत ज्यात आपण ना कढीपत्ता टाकतो, पण आपण बाजूलाही काढला जातो। पण होतं काय माहितीये का की या कढीपत्त्याचे भरपूर फायदे आहेत, म्हणून आपण याची स्पेशल चटणी करत आहोत। जसं की ना आता फायदे सांगायला गेलं तर वेट लॉस आहे, डायबिटीज आहे किंवा केसांच्या काही समस्या असतात किंवा स्किनसाठी म्हणा, असे भरपूर फायदे आहेत या कढीपत्त्याचे। सो तुम्ही पण नक्की करून मला कमेंटमध्ये सांगा। कढीपत्त्याच्या चटणीसाठी ना मी एक छोटा पॅन ठेवलेला आहे, त्यात ना एक पाव वाटी दाणे आपण छानपैकी ना खमंग भाजूया। आता ना दाणे मस्त खमंग भाजायला सुरुवात झाली, त्यात ना आपण एक 4 ते 5 काळी मिरी टाकूया, पाव वाटी तीळ, आणि आता छानपैकी ना खमंग आपण हे भाजून घेऊया। आपले तीळ पण इतके छान खमंग भाजून झालेले आणि छान तडतडायला पण लागलेले। हे सगळं आता ना आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता ना परत पॅन मध्ये ना मी 1च चमचा तेल टाकलंय आणि अगदी एवढीशी चिंच घ्यायची आणि ती छानपैकी आता फ्राय करायची, म्हणजे तळून काढल्यासारखी करायची। आता चिंच छान तळून झालेली, आता आपण ती काढून घेऊया। आता आपण 4 ते 5 न लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊया आणि थोड्याशा अशा लालसर भाजून घेऊया। लसूण आता छानपैकी गुलाबी झालाय, आपण आता काढून घेऊया। आता या ना उरलेल्या थोड्याशा तेलात ना आपण 1 वाटी कढीपत्ता टाकून घेतलाय, तो छान खमंग परतूया। आपण बारीक गॅसवर आहे ना कढीपत्ता छान कुरकुरीत करूया। कुरकुरीत केल्याने काय होतं की आपली जी चटणी आहे ती छानपैकी टिकणार। कढीपत्त्याचा रंग थोडा चेंज झालाय, मस्तपैकी कुरकुरीत झालाय, आता आपण काढून घेऊया। आता आपण ह्याच्यातनं 1 चमचा जिरे टाकूया, 4 ते 5 लाल सुक्या मिरच्या टाकून घेऊयात आणि छानपैकी आता हे पण कुरकुरीत करून मस्तपैकी परतून घेऊया। जिरे आणि मिरची मस्तपैकी भाजून झालेले आहे, आता आपण गॅस बंद करूया आणि हे एका प्लेटमध्ये काढून आहे ना गार करूया। आपलं हे मिश्रण जे आहे ते गार झालंय, आपण आता मिक्सरमध्ये हे सगळं काढून घेऊया। आता यात ना चवीप्रमाणे मीठ टाकूया, पाव चमचा हिंग। आता आपण चटणी छानपैकी बारीक करून घेऊया। तर मस्त आपली अशी पौष्टिक कढीपत्त्याची चटणी तयार आहे। तर फ्रेंड्स, मस्त अशी चटपटीत, चविष्ट आणि आरोग्यदायी कढीपत्त्याची चटणी तयार आहे। ही जवळजवळ एक 15 ते 20 दिवस छान टिकते।